वारकरी धर्मामध्ये धर्मांध शक्तींनी शिरकाव केलेला आहे आणि आज जवळजवळ 60% लोक हे धर्मांध शक्तींना बळ मिळेल असं प्रतिपादन करतात। हे विधान शरद पवारांचं एका स्मरणिकेमध्ये छापून आलं आणि शरद पवारांचा हा वारकरी वार भाजपच्या नको त्या ठिकाणी जाऊन लागलेला दिसतोय। अगदी देवेंद्र फडणवीसांपासून नवनाथ बन यांच्यापर्यंत ही मंडळी एका सुरात मोठ्या मोठ्यानं ओरडू लागली आहेत। शरद पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेली आहेत। पण शरद पवारांचं हे विधान धड देवधर्माच्या विरोधामध्ये नव्हतं, मग ते यांच्या एवढ्या वर्मी का बरं लागलं असेल की हा तुषार नावाचा हमेशा नेहमी दुर्गंधीयुक्त बोलणारा, त्याचा दर्प अगदी कानाला सहन होत नाही आणि अध्यात्म आणि याचा काही दुरान्वय संबंध आहे असं वाटत नाही, एवढा निर्बुद्ध प्राणी। आणि तो शरद पवारांना मौलाना शरद पवार म्हणतो। नवनाथ बन हा वारकरी संप्रदायामध्ये अर्बन नक्षली घुसले आहेत, त्यावर शरद पवार बोलत नाहीत असं म्हणतो। तर हा त्यांचा मोरख्या देवेंद्र फडणवीस तो तर म्हणतो की अरे या शरद पवारांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंधच नाही। अहो, मग शरद पवारांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही तर त्यांच्यावर तुम्ही एवढे का तुटून पडले? एक धर्माशी संबंधित नसलेला व्यक्ती बोलतो आणि त्याच्यावर तुम्ही एवढे तुटून पडतात, म्हणजे याचा अर्थ की तुमचा जो संप्रदाय आहे तो आणि वारकरी संप्रदाय हे दोन भिन्न आहेत। कारण शरद पवार यांचा वारकरी वार म्हणजे कर्मकांडी धर्मापासून अलिप्त व्हा, लोकांना शिकवणारा तो वारकरी संप्रदाय हा संत तुकारामांचा, संत ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय। आणि तुमचा संप्रदाय मात्र कर्मकांडी यज्ञ करणारा तुमचा संप्रदाय आहे, म्हणजे लोकांची लूट करणारा, लोक म्हणजे ज्योतिषी मंत्र तंत्र करणी तुमची ती काळी जादू करणारा तुमचा संप्रदाय। त्या संप्रदायावर शरद पवार बोलले आहेत। शरद पवार वारकरी संप्रदायावर त्यांनी टीकाच केलेली नाहीये। संत ज्ञानेश्वर म्हणतात की योग याग विधी येणे नोवे सिद्धी। अहो, यज्ञ कर्म केल्यानं, कर्मकांड केल्यानं कोणतीही सिद्धी पदरात पडत नाही असं सांगणारे संत ज्ञानेश्वर। आणि दुसरीकडे राजकीय सिद्धी प्राप्तीसाठी मिरची हवन यज्ञ करणारे देवेंद्र फडणवीस। म्हणजे संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, संत तुकाराम महाराज म्हणतात ज्योतिषी पाहणारा हा काळतोंडा कुत्रा असतो। तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे त्या भोंदू बाबांचं तीर्थ पितं, त्याच्या चरणाला लागतं, त्याचे पाय धुवून नको ते धुवून पितं। मग तो संप्रदाय त्याच्यावर शरद पवार बोललेत, ते वारकरी संप्रदायावर बोललेले नाहीत। म्हणजे जो भिडे तो म्हणतो की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता, त्या संप्रदायावर शरद पवार बोललेत। म्हणजे मंबाजीचा जो संप्रदाय आहे, सालो मालोचा आहे, गोळवलकरी धर्माचा संप्रदाय जो आहे तो संप्रदाय वेगळा आहे। त्या संप्रदायाशी म्हणजे देवेंद्र फडणवीस अगदी खरं बोलले की त्यांच्या वारकरी संप्रदायाशी, म्हणजे त्यांचा वारकरी वेगळा आहे बरं का, वारकरी म्हणून त्यांच्या त्या संप्रदायाच्या अनुयायांना वारकरी म्हणणं हे माझ्याकडून घोडचूक झाली आता, त्याबद्दल माफी असावी। ते भिडे गोळवलकरी संप्रदायाचे मंबाजी धर्माचे जी लोक आहेत ती लोक, त्यांचा संप्रदाय मुळात वेगळा आणि त्यांना वारकरी म्हणणं ही कुणीही कृपया चूक करू नका जशी माझ्याकडनं आत्ता झाली आहे। म्हणजे त्या संप्रदायाचा शरद पवारांशी संबंध असू शकत नाही, कारण देवधर्माचा राजकीय व्यापार करणारी मंडळी त्यांच्याशी शरद पवारांचा कसा संबंध असू शकतो? असू शकत नाही। देवधर्माच्या वृक्षावर वाढलेली बांडगुळं आणि स्वतःच्या कर्माच्या बळावर आपली मुळं या समाजामध्ये खोलवर रुजवलेला वटवृक्ष शरद पवार। म्हणजे लोकांना भिक्षेकरी होऊ नये,
लोकांना भिक्षा पात्र अवलंबण्याची गरज पडू नये म्हणून मूलमंत्र देणारे शरद पवार म्हणजे कर्मयोगी शरद पवार, आणि हे मंत्र ज्योतिषीच्या बळावर मंत्रीपद मिळतील की काय म्हणून भोंदू बाबाचं तीर्थ आपल्या म्हणजे प्रेम भावनेनं आदराने पिणारे हे संप्रदाय, मग यांचा आणि शरद पवारांचा कुठेही संबंध असू शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ गोळवलकरी भिडे मंबाजीचा संप्रदाय आणि संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचा संप्रदाय हे दोन वेगळे आहेत. म्हणून या मंबाजीच्या संप्रदायाशी शरद पवारांचं नातं असणं कदापि शक्य नाही. हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांना सांगायची नाही ना. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा, आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.